स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्याला आपल्या घरातीलच लोक त्रास देतात, आपल्याला आपल्या कामातीलच लोक रडवतात, आपल्या घरातही आपल्याला नको नको करून सोडलेलं आहे. अगदी या त्रासाला कंटाळून आपल्याला सळो की पळो असं या लोकांनी केलेलं आहे. ज्या लोकांना आपण आपलं मानलं, ज्या लोकांना आपण जीव लावला, ज्या लोकांसाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण केलं, तीच लोक आज आपल्याला रडवतात, फसवतात. तीच लोक आपला छळ करतात. जर तुमच्याही बाबतीत तसंच होत असेल, तुम्हाला कंटिन्यू कोणी ना कोणी त्रास देत आहे, कंटिन्यू लोक तुमची शत्रूच बनत चाललेले आहेत. तुम्ही कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही त्या व्यक्तीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, ती म्हणेल त्या पद्धतीने वागण्याचा जरी प्रयत्न केला, तरीही ती व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला रडवते, कंटिन्यू ती व्यक्ती तुम्हाला शिव्याश्राप देते. त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलवलं, तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी बदलवली, तुम्ही तुमचा इन्कम सोर्स बदलला, तुम्ही ती व्यक्ती म्हणेल त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला, तरीही ती व्यक्ती तुम्हाला छळते, तरीही ती व्यक्ती तुम्हालाच अपमानित करते. एखाद्या गोष्टीला तुमचा काहीही संबंध नाही, तुमचा दूरपर्यंत तिथे लवलेशही नाही, तरीही ती व्यक्ती तुम्हालाच जर त्रास देत असेल, तुमची जी काही मित्र परिवार होते ती शत्रू बनत चाललेले असतील, किंवा कंटिन्यू तुम्हाला समाजात, घरात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी अपमानित केलं जात असेल, वेळोवेळी तुम्हाला बदनाम केलं जात असेल, तर समजून जा की हा खास उपाय खास तुमच्यासाठी आहे. अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. सर्वप्रथम हा जो उपाय आहे, हा उपाय घरातील कोणीही करू शकतो, परंतु तुम्हाला विटाळ, सुतक आणि मासिक धर्म जर असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते दिवस सोडून इतर जो कोणता शनिवार येणार आहे त्या शनिवारी उपाय करायचा आहे. हा उपाय खास करून शनिवारच्या दिवशीच करायचा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे कधी करायचा, वेळ कोणती, तर हा उपाय करण्याची जी वेळ आहे ही सूर्यास्त झाल्याच्या नंतरनं, म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतरनं तुम्हाला उपाय करायचा आहे. सायंकाळी 6-6:30च्या नंतरनं जर उपाय केला तर अतिशय उत्तम. यासाठी साहित्य काय लागणार आहे तेही सांगणार आहे, साहित्य व्यवस्थित ऐका. यासाठी तुम्हाला लागणार आहे कडुलिंबाच्या झाडाची मुळी. आता कडुलिंब सर्वांना माहिती आहे, कडुलिंब तुमच्या आजूबाजूला सहजरित्या मिळेल. आता ताई, आम्ही सिटीमध्ये राहतो, आमच्या जवळपास कुठे झाडं वगैरे नाही, आम्ही सोसायटीमध्ये राहतो, तर आम्हाला झाडाचं त्या मूळ वगैरे भेटणार नाही, तर आम्ही काय करू, अशाही कमेंट्स येतील. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अवतीभोवती भरपूर नर्सरी असतील, तिथे जायचं आहे. तेथे जाऊन कडुलिंबाच्या झाडाची हुंडी तेथून घेऊन यायचं आहे, किंवा एखादं छोटंसं किंवा मोठं तिथे रोपटं जर असेल, त्या दादांना विनंती करून जर तुम्हाला ईदभर जर मूळ त्या कडुलिंबाच्या झाडाचं देत असतील, तर त्यांना काही पैसे देऊन त्यांच्याकडनं ते मूळ घेऊन या. जर तसं करणं शक्य नसेल तर तुम्हाला ती हुंडीच घरी घेऊन यावी लागणार आहे. पुन्हा सांगतेय, लिंबोणीचं झाड म्हणत नाही मी, कडुलिंबाच्या झाडाची मुळी लागणार आहे. तर ही कडुलिंबाच्या झाडाची मुळी गावाकडे तुम्हाला सहजरित्या भरपूर ठिकाणी कडुलिंबाचे झाड आणि झाडाची मुळं सहज भेटून जाईल. तर एवढीशी मुळी, फक्त एकितीची मुळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. घरी आणायची, त्यानंतरनं ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवायची, व्यवस्थित कोरडी करायची आणि व्यवस्थित एखाद्या वाटीमध्ये वगैरे ठेवून द्यायची. त्यानंतरनं येथे तुम्हाला लागणार आहे लवंगा. आता ज्या लवंगा आहेत त्या शाबीत घ्यायच्या आहे. आता शाबीत लवंगा म्हणजे काय, तर ज्या लवंगा तुटलेल्या नाहीत, फुटलेल्या नाहीत, अशा लवंगांना शाबीत लवंगा म्हणतात. त्या लवंगेला पुढे बोंड असावं, पुढे फूल असावं, त्यांना शाबीत लवंगा म्हणतात. तर ह्या 7 शाबीत लवंगा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतरनं तिळाचं तेलच तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. तिळाचं तेल नाही भेटलं तर मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचं किंवा तिळाचं दोन्हीपैकी एक तेल तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. दुसरं कोणतंही तेल किंवा तूप चालणार नाही. तिळाचं किंवा मोहरीचंच तेल तुम्हाला घ्यायचं आहे. किती लागणार, फक्त चमचाभर लागणार आहे. तर हे तेल लागणार. त्यानंतरनं आपण जो डाळ बनवताना, आपण जे वरण बनवतो, डाळ बनवतो, किंवा भाजीमध्ये आपण जो हिंग टाकतो, हिंगाची जी पूड टाकतो, ती ही हिंगाची पूड तुम्हाला
लागणार आहे. किती? फक्त चिमूटभर हिंगाची पूड लागणार आहे. आता एक काळजी घ्यायची की आपण तो हिंग वापरतो तो जर जुना असेल, आपल्या स्वयंपाकघरातील असेल, तर आपल्याला ज्यावेळेस पिरियड होती किंवा सुतक होतं किंवा विटाळ होता त्या काळातील तो हिंग नसावा. नाहीतर पुन्हा एखादी 20-30 रुपयाची एक डबी आणा आणि उपायासाठी वापरून नंतर घरामध्ये जरी वापरली तरीही चालेल. हे सर्व साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे कलावा. आता कलावा म्हणजे काय? कलाव्याला काही ठिकाणी रक्षा कवच किंवा रक्षा धागा असं सुद्धा म्हटलं जातं. आपण ज्या वेळेस अक्कलकोटला जातो, वटवृक्षाला आपण जो रक्षा कवच बांधतो, जो कलावा बांधतो, लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो त्याला कलावा म्हणतात. तर हा कलावा तुम्हाला लागणार आहे. किती? तर अर्धा मीटर जरी घेतला तरीही चालेल, पुष्कळ होतो. किंवा 1 फुटाचा जरी घेतला तरीही चालेल, पुष्कळ होतो. एवढा कलावा तुम्हाला लागणार आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं. तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे किंवा दक्षिण बाजूचा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये एक आसन टाकून स्वच्छ हातपाय धुवून त्या आसनावरती बसायचं. एक छोटासा पाट घ्या किंवा चौरंग घ्या. त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये ठेवायचं. महत्त्वाची वस्तू सांगायची राहिली ती म्हणजे काळ्या रंगाचा कपडा. त्यासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा लागणार आहे किंवा काळ्या रंगाची एक छोटीशी पोटली जरी घेतली तरी चालेल. पोटली म्हणजेच कापडाची जी आपण पिशवी शिवतो तिला वरती नॉड असतात, तिला पोटली म्हटलं जातं. तुम्ही जर कपडा घेतला तो सुई धाग्याच्या द्वारे जर शिवलात आणि त्याची जर पिशवी जरी बनवली तरीही चालेल. ताई मला नाही येत तर काही हरकत नाही, साधा कपडा घ्या रुमालाच्या आकाराचा तरीही चालेल. फक्त काळ्याच रंगाचा घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची किंवा छोटासा पेला घ्या किंवा फुलपात्र घ्या. त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका. हिंगामध्ये जे मी तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल सांगितलं ते थोडंसं टाका. याची थोडीशी पेस्ट बनवा. त्याची पेस्ट जी बनवलेली आहे ती पेस्ट तशीच त्या बाउलमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे मूळ जे तुम्ही कडुलिंबाच्या झाडाचं जे मूळ घेतलेलं आहे हे मूळ तुम्हाला काळ्या रंगाच्या त्या चौरंगावरती किंवा पाटावरती काळ्या रंगाचा कपडा ठेवायचा. त्यावरती हे मूळ ठेवायचं आणि त्या ते जे मूळ ठेवलेलं आहे ते मूळ ठेवायचं. त्या मुळावरती तुम्हाला काय करायचं आहे, ज्या 7 मी लवंगा सांगितलेल्या आहेत त्या कशा प्रकारे ठेवायच्या व्यवस्थित ऐका. त्या 7ही लवंगांपैकी पहिल्यांदा एक लवंग घ्यायची. ही लवंग तुम्हाला काय करायची आहे, त्या याच्यामध्ये ती जी पेस्ट बनवली आहे, हिंगाची जी पेस्ट आपण बनवलेली आहे त्या पेस्टमध्ये बुडवायची. तिचं पुढचं जे फूल आहे ते पूर्णपणे बुडवायचं आणि ते फूल बुडवताना असं इमॅजिन करायचं की माझा जो त्रास देणारा व्यक्ती आहे किंवा माझा जो शत्रू आहे तो कायमचा संपत आहे असं इमॅजिन करायचं. हे इमॅजिन केल्याच्या नंतर ना ही जी लवंग आहे ही तुम्हाला त्या कडुलिंबाच्या मुळापाशी ठेवायची. त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची. सेम याच पद्धतीने इमॅजिन करायची की माझा जो शत्रू आहे हा कायमचा संपत आहे असं इमॅजिन करायचं. पुन्हा ती ठेवायची. तिसरी घ्यायची. सेम इमॅजिन त्या पेस्टमध्ये बुडवायचं. पुढचं त्याचं बोंड सेम इमॅजिन करायचं, त्या मुळापाशी ठेवायचे. अशा पद्धतीने 7ही लवंगा एक एक करून घ्यायच्या. त्या पेस्टमध्ये बुडवायच्या. त्या लवंगेचं पुढचं जे बोंड आहे ते लवंगेचं पुढचं बोंड त्या पेस्टमध्ये बुडवायचं. इमॅजिन करायचं की तुमचा शत्रू कायमचा संपत आहे किंवा तो तुमच्या रस्त्यातून दूर चाललेला आहे असं इमॅजिन करायचं आणि 7ही लवंगा या पद्धतीने ठेवायच्या. हे ठेवून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो कलावा मी तुम्हाला सांगितला हा कलावा घ्यायचा. या कलाव्यामध्ये तुम्हाला गाठी देऊन या 7ही लवंगा जागोजागी बांधायच्या आहेत. आता समजा हा कलावा आहे, समजा आता मी घेतला नाही, आता समजा हा कलावा आहे असं समजा हा कलावा आहे, या कलाव्यात बांधायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं, इथे अशी गाठ देऊन घ्यायची. आता ही पहिल्यांदा गाठ दिली. आता ही जी गाठ तयार झाली याच्यामध्ये लवंग घुसवायची आणि ही गाठ अशी पॅक करायची. आता ही झाली पहिली लवंग, पहिली गाठ. म्हणजे असं इमॅजिन करायचं की तुमचा जो शत्रू आहे हा पूर्णपणे तुम्ही बांधत आहात. हा शत्रू कायमचा संपत आहे, कायमचा तुमच्या रस्त्यातून दूर चाललेला आहे. पहिलं झालं. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची. सेम या पद्धतीने शेजारी बाजूलाच पुन्हा एक गाठ तयार करायची. त्यामध्ये ती लवंग अडकवायची. पुन्हा ती पॅक करायची. इमॅजिन करायची की तुमचा शत्रू तुम्ही बांधत आहात तो पूर्णपणे तुमच्या लाईफमधून दूर चाललेला आहे. अशा पद्धतीने 7ही लवंगा तुम्हाला त्यामध्ये बांधायच्या आहेत त्या कलाव्यामध्ये. हे बांधून झालं की त्यानंतर हा जो कलावा आहे हा कलावा तुम्हाला जी तुम्ही कडुलिंबाची मूळ घेतलेली आहे त्या मुळाला तुम्हाला गोल 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 करून काय करायचं आहे, गुंडाळायचा आहे.
पहा एवढी मूळ आहे बरोबर ना, एक कितीची मूळ सांगितली तर वरपासून खालपर्यंत तो जो कलावा आहे, तो जो धागा आहे, तो तुम्हाला गुंडाळत यायचा आहे. गुंडाळून झाल्याच्या नंतर ना एंड जो राहील, एंड जो धागा राहील एंडिंगचा, तर त्याची गाठ द्यायची आणि तो कलावा पॅक करून टाकायचा, त्या मुळाला पॅक करून टाकायचा. आता वरची साईड सुद्धा तुम्ही पॅक करू शकता किंवा पुन्हा गुंडाळत जाऊन बरोबर दोन्ही टोकं एकत्र घेऊन जरी तुम्ही तिथे गाठ दिली तरीही चालेल. या पद्धतीने त्या मुळाला गुंडाळून घ्यायचं. मुळाला गुंडाळून घेतल्याच्या नंतर ना जो कपडा आहे किंवा जी पोटली आहे त्या पोटली जी पोटली घेतली आहे त्यामध्ये तुम्हाला त्या पोटलीचं तोंड बंद करायचं, त्याला गाठी द्यायच्या किंवा कपडा घेतला तर त्या कपड्याला 3-4 गाठी देऊन ती एक पोटली तयार करायची. आता ही झालेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची. उजव्या हातावरती घेऊन तुमच्या स्वतःवरून ती पोटली अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवून घ्यायची आहे. 7 वेळा फिरवून घेतल्याच्या नंतर ना एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं. मंत्र खूप महत्त्वाचा आहे. शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. आता तुम्ही जिथे समजा हा उपाय मी तुमच्या दाजींसाठी करते, तर ते जेथे मी तुमच्या दाजींचं नाव घेणार आहे तेथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता. पुन्हा सांगते की हा उपाय करताना शत्रू किंवा त्रास देणारे व्यक्ती तुम्हाला हजारो असतील, 10 असतील, 15 असतील, 5 असतील, 4 असतील किंवा हजारो असतील. मग प्रत्येकाचं नाव घ्यायचं का नाही, एका वेळेस एकाच शत्रूसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणून तुम्हाला हा जो मंत्र आहे हा 21 वेळा बोलायचा आहे. तर 21 वेळेस तुम्हाला एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, एवढं डोक्यात ठेवा. आता मंत्र व्यवस्थित ऐका. ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम सचिन कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम सचिन कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम सचिन कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. आता जेथे मी तुमच्या दाजींचं नाव घेतलं सचिन, तर त्या ठिकाणी तुमचा जो कोणी शत्रू असेल, रोहन असेल, कीर्ती असेल, प्रमिला असेल, भक्ती असेल, मृदुला असेल किंवा XYZ काही असेल, तर तिथे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. 21 वेळा मंत्र म्हणून ही पोटली जी आहे ही अभिमंत्रित करायची आहे. ही अभिमंत्रित केलेली पोटली तुम्हाला काय करायचं आहे, तर 48 तास म्हणजे 2 दिवस 48 तास ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची. ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाल किंवा वॉशरूमला वगैरे जाल, तर त्यावेळेस ही जी पोटली आहे ही जिथे कुणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी उंचावरती ठेवून द्यायची. वॉशरूमला जाऊन वगैरे आलात की स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ वगैरे भरायची, पुन्हा ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची. बाहेर कामानिमित्त जात आहे तर खिशात ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत ज्या घरातच असतात त्यांनी त्यांच्या स्टॉलला किंवा पदराला बांधून जरी ठेवलं तरी चालेल. माझ्या भावांनी त्यांच्या पॉकेटमध्ये, खिशामध्ये, पर्समध्ये जरी ठेवलं तरीही चालेल. आता 48 तास कंप्लीट झाले, 2 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर काय करायचं, ज्यावेळेस सूर्य मावळेल त्यानंतर ही पोटली घ्यायची, घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही. त्याचप्रमाणे एका जगमध्ये किंवा बकेटमध्ये पाणी घेऊन जायचं आणि अंगणात बाहेर ठेवायचं. जाताना सरळ जायचं, गेलात की दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. जेथे लिंबाचं, कडुलिंबाचंच म्हणते, जेथे कडुलिंबाचं झाड आहे त्या कडुलिंबाचं मोठं झाड पाहायचं, त्या झाडाखाली उभं राहायचं, दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून त्या कडुलिंबाच्या झाडाच्या अगदी मुळापाशीच एक छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ह्या मुळाची जी पोटली आहे ते पोटलीचा तो कपडा खोलायचा आणि त्यातील जे मूळ करावा बांधलेला आहे ते त्याच पद्धतीने तुम्हाला गाडून टाकायचं. आता जर शक्य असेल तर ज्या झाडाची मूळ घेतलेली आहे त्याच झाडाच्या मुळापाशी जर तुम्ही हे मूळ गाडलं तर अतिशय उत्तम, खूप छान इफेक्ट येतो. पण नाही तुम्हाला शक्य तर काही हरकत नाही, तुमच्या जवळपास जेथे कडुलिंबाचं झाड आहे तेथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बहुतेक कमेंट्स येतील की ताई माझ्या जवळपास नाही, तर मग काय, ते पहा, तुमच्या जवळपास नाही तर तुमच्या दुसरीकडे वाडी वस्तीवरती, दुसऱ्या गावात जेथे कुठे झाड असेल, तुमच्या शेतावरती, वस्तीवरती जेथे कुठे असेल तेथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. परंतु कडुलिंबाचंच झाड पाहिजे, दुसरं कोणतंही झाड चालणार नाही, एवढं मात्र काळजी घ्या. आणि हा उपाय, ही मूळ तुम्हाला सूर्य मावळल्याच्या नंतरनंच, थोडा अंधार पडला की त्यानंतरनंच घरातून बाहेर घेऊन जायची आहे, कडुलिंबाच्या झाडाखाली तुम्हाला गाडायची आहे. या पद्धतीने उपाय करायचा. तेथून थेट घरी यायचं, मागे वळून पाहायचं नाही. कितीही जीवाभावाची व्यक्ती भेटली तरीही बोलायचं नाही, काहीच नाही, डायरेक्ट घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर जे जग भरून किंवा बकेट भरून पाणी ठेवलेलं आहे स्वच्छ हातपाय धुवायचं, चूळ भरायचं, डायरेक्ट घरामध्ये जायचं, वॉशरूममध्ये जायचं, चूळ वगैरे भरायचं. शक्य असेल तर आंघोळ करा, नाही शक्य तर हातपाय वगैरे स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते जरी काम केलं तरीही चालेल.
या पद्धतीने तुम्हाला फक्त महिन्यातील एकच शनिवार उपाय करायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. 48 तासांमध्येच तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता, जो व्यक्ती तुम्हाला रडवत होता, तुम्हाला तुमचा छळ करत होता, तो व्यक्ती स्वतःहून तुमच्या समोर येऊन रडेल. स्वतः येऊन त्यांनी केलेल्या कृतीबद्दल माफी मागेल. स्वतः तुमच्यासमोर येऊन नाक रगडेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. फक्त सांगायचं हे आहे की ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा. ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यांनीच उपाय करा. ज्यांच्या मनामध्ये किंतुपर्यंत येतं, ज्यांना असं वाटतं, ज्यांच्यामध्ये संयम नाही की मी उपाय केला आहे मग गुण का नाही आला, त्यांनी उपाय नाही केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी पुन्हा एक मोलाचा संदेश. विनाकामाचं निगेटिव्ह कमेंट्स करू नका. तुम्ही कितीही निगेटिव्ह जरी कमेंट्स केल्या तरी माझ्यावर काहीच इफेक्ट होणार नाही. कारण एक निगेटिव्ह कमेंट्स येते त्या आधी मला भरपूर अशा पॉझिटिव्ह कमेंट्स येतात. खूप जणांचे छान रिस्पॉन्स येत आहे, खूप जणांना अनुभूती येत आहे. म्हणून निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांकडं मी दुर्लक्ष करत आहे. त्यांच्याकडे पाहायला माझी स्वामी आई भक्कम आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आयडी बदलून एकच कमेंट्स करण्यात काहीच मजा नाही. मी नेहमी सांगते की काम करा, कर्म करा आणि त्या कर्मांना नशिबाची साथ भेटावी म्हणून उपाय करा, सेवा करा, तोडगे करा. मी कधीच सांगत नाही की कामधंदा करू नका, फक्त सेवा करा, उपाय करा, देवधर्म करा. कधीच सांगत नाही. कोणताही व्हिडिओ मला दाखवून द्या की त्यामध्ये तुमची ताई म्हणलेली आहे की तुम्ही कामधंदा करू नका, फक्त सेवा उपाय करा. कोणताही व्हिडिओ तुम्हाला असा भेटणार नाही. 2-2.5 हजार व्हिडिओ चॅनेलवरती आहे, पण एक जरी व्हिडिओ जर दाखवून दिला तर त्यांच्याकडनं तुम्ही म्हणाल ती भेटवस्तू द्यायला मी तयार आहे. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच की विनाकामाचं जनतेला खोटं बोलू नका. काहीच उपयोग होणार नाही. कारण स्वामी आई पाहत आहे, स्वामी आई योग्य तो न्याय करायला बसलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जे करतात, ज्यांचा विश्वास आहे त्यांनी डोळे झाकून करा. निश्चित स्वामी आई तुम्हाला भरभरून देणार आहे. पहा, ज्यावेळेस एक आठवलं तर ज्यावेळेस एखाद्याची प्रगती होते त्यावेळेस पाऊल खेचणारे भरपूर असतात. परंतु माझं एक म्हणणं असं आहे, स्वामी यांनी मला एकच सांगितलेलं आहे, तू पुढं चल, मागं जे काय व्हायचे ते होऊ दे, ते सर्व पाहायला स्वामी आहे. ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी अवश्य कमेंट्स करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ लिहिलं की हजारो जण कमेंट्स तुमची वाचतात. तितकंच तुमच्या पुण्यामध्ये फळ पडतं, तितकंच तुमचं नाम स्मरण होतं आणि तितकंच तुमच्या ज्या काही सेवा आहे त्या सेवेमध्ये भर पडते. म्हणून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्जू. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.